भूली घर जाने बाट, गोरस बेचनाई हाट, काना रे मनमोहन लाल, सबई विसरू देखी गोपाल, कहा पगडारू देखी अनेरा, देखे तो सब ने घेरा, काना रे मनमोहन लाल, सबई विसरू देखी गोपाल, हो तो थकीत भैरे तुका, भागा रे सब मन कदो का, काना रे मनमोहन लाल, सबई विसरू देखे गोपाल, देवादि देवा जगत्रया देवादि देवा जगत्रया देवा, देवादि देवा जगत्रया देवादि देवा जगत्रया देवा, हरे श्री केशवा विनंती माझी, हरे केशवा विनंती माझी, हरे केशवा विनंती माझी, जीवानी तुझे वर्णे गुणना, जीवाने तुझे वर्णे गुणना, जीवानी तुझे वर्णे गुणना, जीवाने तुझे वर्णे गुणना, ऐसे दे प्रेम काही कळा, ऐसे दे प्रेम काही कळा, ऐसे दे प्रेम काही कळा, ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थस्पदं शिबिरं च नुतं शरण्यं, भृत्यारतिं व्रणदपालभवाब्धिपोतं, वंदे महापुरुषते चरणारविंदम. शेवे करता निवडलेली गवळण, देहू निवास सद्गुरू तुकोबांची असणारी कोण अशी भाग्यशाली गवळण आहे की प्रलाप अवस्थेच्या माज घरी निघालेली ती अवस्था तुकोबांनी पाहिली. होतो थकीत बहिरी तुका, मला असं वाटतं तर मीच कोणी एक भजन करणार आहे, पण घरी प्रपंचात राहू नये, कामधंदा करू नये, ही स्थिती प्राप्त करता येते. होतो थकीत बहिरी तुका, माझ्या मनातला सर्व संदेह निवृत्त झाला. अशी ही गोड अनुवाद करतात तुकोबाराय. कोण भाग्यशाली गवळण, तिची स्थिती कशी आहे. तुरीची माझ घर रिघे या बोधाला आरूढ झाली गवळण आणि तो अनुवाद करतात. गेली आपण 7 दिवसापासून सगळे नित्याचे कार्यक्रम, हरिपाठ आहे, कीर्तन आहे, पारायण आहे, आदी करून जे जे कार्यक्रम असेल ते गेली 50 वर्षापासून आपण नामा म्हणे की शिराजा, केला नेम चालवी माझा, नेम करणं सोपं भाऊ, पण नेम टिकवणं अवघड आहे. नेम टिकवताना आपण परतंत्र, कुठेतरी थोरा मोठ्याचा आशीर्वाद लागेल तरच जमेल. म्हणून केला नेम चालवी माझा, असा हा आपण त्याला सुवर्ण महोत्सव असं म्हणतात. तो आज समस्त ग्राम मंडळी, पिंपरीकर आणि अवतीभोवती असणारी मग ठाणगाव आदी करून पाटोदा येणारी सगळी गावं आणि आपण गोड अगदी या परमार्थाचा आनंद घेत आहे. नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. बाकी पदार्थाचं मोल करता येईल, इतके पैसे झाले तितके पैसे आले, पण या आनंदाचं मोलच नाही करतात. नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. ऐश्वर्य भोगावा, ऐश्वर्य भोगतं बी आलं पाहिजे. विठाला विठाला आपण हा आनंद गेली 7 दिवसापासून लुटतात. अनेक अधिकारी वक्ते आले, त्यांच्यापर्यंत त्यांनी चिंतन केले. सगळी गाते श्रोते पाहते बालगोपाळे, सगळी जुजान अवस्था आहे, अजान अवस्था आहे, सनत कुमारासारखी अवस्था आहे. आणि एकूण आळंदीहून येणारे महेश महाराज काष्टलीकर, म्हणजे आपली ती जोड आहे ती आहे, कुंदन महाराज आधी करून मला वाटतं मग मृदंग मुनी, दोन्ही मृदंग मुनी. हां, आपण किती वाजवलं याला महत्त्व नाही, किती नाजूक वाजवलं याला महत्त्व आहे. आमचे पकवाजी भीमसिंग बाबा भगवान गडकर बाबा एकदा गाथा भजनाला आले नानाकडे महाराळकराच्या वाड्यात. मग काय विचारत हवा त्या आनंदाला. नाही आनंदाशी जोडा, हे आनंद होता. नानाही तशी ख्याल गात होते, तयार होते. भगवान बा करार शिकलेले होते ते. ठला विठला
अशी ही आज सर्व मंडळी तयार आहे. असं वाटतं की भजनच ऐकावं. हां, पण मग आमच्या काळामध्ये गाथा भजनाला प्राधान्य. अनोळखी अभंग, अनोळखी अक्षर आणि जशी तशी बसली पाहिजे. अक्षराची चिरफाड न होता कामा, इकडे तिकडे न होताना, तालाचा बेताल न होताना, म्हणजे ताल मरतो जसं वाटचालीच्या भजनाने. खालीवर पाय पडतात, खालीवर चालताना या मांडीचा पाकवा त्या मांडीवर ढळतो. तसं भजन करताना कोणते अभंग येईल हे सांगता येणार नाही. हां, ज्यांचा गाथापाठ जसं आमचे कोण होते, बांधाल बाटाळकर वाकुलनी, भंडारा डोंगरावर. त्यांनी डोळे झाकले की त्यांना डोळे उघडायचं कामच नव्हतं गाथा भजनाच्या बाबतीत. हला विठ्ठल हला विठ्ठल बांधाल बा अटाळकर एक, वाकुलनी पैठणजवळ, आणि माऊलीच्या गाथ्यावर भजन करणारे तात्यासाहेब महाराज भास्कर दोन. तात्यासाहेबांचं जीवनच माऊलीच्या गाथ्यावर होतं. आज त्यांची आता आपल्याकडे 11/8/2024 विठ्ठल महाराज भास्कर जज. अरे मधुसूदन सगळे आले पण आम्हाला नाही बोलवलं, मी येणार आहे. म्हणजे काय हरकत नाही. तर अशी ही काही जुनी मंडळी, आणि आज आपण हे वातावरण पाहतात आणि 8 दिवसापासून आनंद लुटतात. आणि काल्याचं कीर्तन केले देवे गोकुळी. मग तुम्ही जे जे कार्य केलं आहे, सव्वा प्रहार असो, 5 दिवस असो, 8 दिवस असो, महिनाभर असो, त्याचा समारोह भगवंताच्या बाल्यने करावा असा आपल्या पूर्वजाचा प्रघात आहे. आणि म्हणून असा हा आनंद. आणि त्या निमित्ताने निवली गवळण मै भुली घरी जाणे बाट, गोरस बेचनाई हाट. कोण अशी भाग्यशाली गवळण आहे? आता पूर्वीच्या काळी स्त्रियाची 2 कामं. स्त्रियाने उठलं की ब्राह्मी मुहूर्ताला दळण दळावा. जनाबाई गाते ना, सुंदर माझे जाते ग फिरते भोवती. दळण दळावा आणि दळण दळताना भगवंताला गीत गावा. गीत गाताना अपान वायू जातो शरीरातला. ब्राह्मी मुहूर्ताला शरीर हलतंय. जसं 1000 उठबशा काढल्यानंतर जो मल्ल कसरत होती, तसं स्त्रियाच्या बाहूची वक्षस्थलाची कसरत होत असे. आणि मग त्यांनी ते गीत गावा. काही स्त्रियाने दळण दळावा आणि काही स्त्रियाने मग दही घ्यावा आणि त्याचं मंथन करावा. घोम घोम करीती प्रातकाळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाळा, घुसळण मांडियले घरोघरी सकळा. घोम घोम करीती नाही म्हणणार, घोम घोम करती ठला विठाला टामले. कीर्तनात तास भरात काय करणार आहे? ह्या मंडळीने 1 तास घेतला ना, आता काय बोलायचं? हा आनंद होता. जसं स्त्रियाकडे हे 2 कानं, पण दधी मंथन करताना बराच वेळ त्या दध्याचा आणि लोण्याचा संबंधित आहे. त्याच्यामुळे शरीर रक्तशुद्धीला 2 कारणं. एक दधी लोण्यामुळे रक्तशुद्धी होती एक, आणि तुळशीच्या मकरंदामुळे रक्तशुद्धी होती 2. म्हणून सहसा पहिले कधी औषध माहीत नव्हतं. म्हणून स्त्रियांचं ही काम. पुरुषाने गाई सोडणे, धारा काढणे, काय आवतं मोठा आणणे, तो काळ होता. आणि अशी 2 दही दूध लोणी तयार झालं रे झालं. मग त्या मथुरेला बाजार होता. चला चला गे मथुरेच्या बाजाराला. बाजार म्हणजे हाट. जसं एवढा हाट आहे तसं ते दही दूध न्यावा आणि मग त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवा. 4 पैसे मिळेल, मग तेल मीठ मिरची घेणे. मग तशी सकाळी पण मग बंदी घातली. आपलं दही दूध लोणी खाऊन शत्रू प्रबळ झाला आणि तो आपल्यावरच आक्रमण करत आहे. आजपासून कोणीही दही दूध मथुरेला न्यायचं नाही. ही राजआज्ञा भगवंताची झाली. पण मग तरी स्त्रियाकडे नाही राहुलं. सकाळी उठावा, काळोख अंधारा पाहिला आणि अंधाराचा फायदा घेऊन गवळण निघाला. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गी. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटाला गी. ते
धावला गोप घेऊन वेगी. भगवंताला कळालं गोपी चालले मथुरेला. गोपाळ घेतले आणि भगवान आडवे झाले. का रे, तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही मथुरेला नाही जायचं आहे. कन्हैया, मग प्रपंच कसं करणार, उदरनिर्वाह कसा चालणार आहे. काही काळोख अंधाराचा फायदा घेऊन गवळणी अनेक वाटा निघून गेल्या. थोड्या पाय राहिल्या, पण तिने भगवंताला निरखून पाहिलं होतं. अरे तुझा संग झालिया मग मी घरा कैची जाऊ. हे प्रभू, मी तुला पाहिलं, आता घराला जाऊ कशी, याचा अर्थ देहावर येईल कशी. तुझा संग झालिया मग मी घरा जाऊ कहीशी. मग अरे म्हणे जाऊ द्या, असं सगळ्या गेल्या, आजच्या दिवशीला जाऊ. ती गवळण आली मथुरेमध्ये. सगळ्या गवळणी आपल्या रस्त्या वाटून घेतल्या, गल्ल्या वाटून घेतल्या. दही विकत आहे, दूध विकत आहे. ज्याच्या हाती जे पदार्थ असते ते घेऊन विकतात आणि नाव घेतात. पण मग ही गवळण मात्र त्याच वेळा म्हणजे ब्रह्मांडमध्ये भगवंताला पाहिलं आणि ती पागल झाली. तुझा संग झालिया मग मी घरा कैची जाऊ. मथुरेमध्ये बाकी गवळणी दही दूध विकणं झालं, परत आल्या घराला जस्त्याच्या. पण मग ही येड्यासारखी त्या गल्ल्याने फिरते. हातात दही आहे, दूध आहे. दही म्हणावा, दूध म्हणावा, लोणी म्हणावा, पण तिला भानच नाही. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या दामोदर घ्या गे. गोविंद घ्या दामोदर घ्या. गोविंद घ्या दामोदर घ्या. तव तव हासती मथुरे जागे. गोविंद घ्या दामोदर घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. तव तव हासती मथुरे जागे. तव तव हासती मथुरे जागे. गोविंद घ्या दामोदर घ्या. गोविंद घ्या दामोदर गोविंद घ्या दामोदर घ्या. ते म्हणते तिच्या हातात दही आहे, लोणी, काय पागल असणारी. तब तब हासती मथुरेच्या गे. अरे खेड्यातल्या शेवटी वेड्याच ना. मथुरावासी गवळण हसायला लागल्या. डोंगरूजी महाराज बोलायचे, अपनी आंखों से कभी किसी को नहीं देखना चाहिए. तुम्हारी आँख गंदी है, तुम्हारा नंबर अलग है. हर के लिए हर नंबर नहीं होता है. चर्म चक्षु के आंखों से कभी किसी को नहीं देखना चाहिए. न्याय तयार होतो डोंगरूजी महाराजा. प्रसादिक वाणी होती, बोधच होत अशी. ठला विठला तस तव तव हासती मथुरेच्या गे. ती गवळण कोण आहे तुम्हाला कसं कळेल. पण मग ती येड्यासारखी काही म्हणली, पहा बरं तिला काय झालं. दुपार माध्यान सूर्य आलाय, ती घराला जाईना. काही 4-2 स्त्रिया आल्या, अरे बाई घराला जाना, घरी का जात नाही. ह्या बोलत्या एक आणि ती बोलती एक. तिच्या बोलण्यामध्ये ताळमेळ नाही. अरे अशी काय येड्यासारखी, हिला ताप तर नाही आला, काही घोरगरीत येत नाही, ही काय असं होत आहे. मग काही जमा झाल्या, तिला कांदा फोडून नाकाला लावला, चप्पल हाणत आहे, बराच प्रयत्न करत आहे, पण त्या दोन्हीच्या बोलण्यामध्ये ताळमेळ नाही. याचा अर्थ आहे ती प्रलाप अवस्थेच्या माज घरी निघणारी अशी ही भाग्यशाली गवळण ही भीड लागली. तिथे आली तुकोबराय. का हो काय भानगडी, काय मंडळी जमली. अहो या मंडळीने 50 वर्षांचा सोर ठेवला आणि त्या निमित्ताने खेड्यापाड्यातली मंडळी येऊ लागली आहे. कार्यक्रम आहे आणि त्याचा समारोप आहे. या निमित्ताने ही मंडळी जमा आली. पण भानगड काय म्हणे, कोण मथुरा ब्रह्मांड अशी गवळण आहे. तुकोबराय ती घराला जाईना. तुकोबराय ती जवळ गेले आणि तिच्या जवळ गेल्यानंतर तिच्याशी संवाद करतात, पण ती बोलण्यामध्ये ताळमेळ नाही. तुकोबराय तिला विचार, तू कोण आहे. मै भुली घरी जाणे बाट. बाट या शब्दाचा अर्थ रस्ता. पण मग जेव्हा तिने तुकोबरायने तिची अवस्था पाहिली, अवस्थेमध्ये 3 प्रकार.
जसं शरीराच्या 3 अवस्था, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. दुसऱ्या 6 अवस्था शिशु, पौवड, किशोर, यौवन आणि जरा. ह्या 6 अवस्था आहे. तशा ह्या तारुण्याच्या 3 अवस्था, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. जशी ही अवस्था आहे तशा परमार्थाच्या 3 अवस्था, पूर्वराग, मिलनराग आणि विरहराग. त्या विरहामध्ये परत 3 प्रकार, भूतविरह, भावी विरह आणि वर्तमान विरह. तुकोरांनी निरखून पाहिले त्याची चेहऱ्यावर भाव. कोण अशी भाग्यशाली गवळण? आज आपलं काय परम भाग्य आहे. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. देहे जोडी संत अनायासाने मला या भाग्यशाली गवळणीची. म्हणून तर नारद सुद्धा म्हणले, यथाव्रज गोपिकाणाम, धन्य त्या गोपी, धन्य त्यांची भक्ती आणि आज दर्शन आहे. इथून या नुठो माथा. तिची ती अवस्था पहिली. आता अवस्थेमध्ये पहिली अवस्था म्हणजे पूर्वराग. राग या शब्दाचा अर्थ वेदांत शास्त्रामध्ये प्रेम असा घेतला बरं का, पूर्वराग. पण पूर्वरागामध्ये सुदेव काकाच्या मुखाकरबी कौंडण्य पुरला. रुक्मिणी मातेने वर्णन ऐकले. अरे रुक्मिणी, परमात्मा असा सुंदर आहे. गुणाचं वर्णन, रूपाचं वर्णन, लीलेचं वर्णन, स्वरूपाचं वर्णन, असे अनेक प्रकार कवी लोक करतात आणि ते सुंदर वर्णन केलंय. म्हणून सुदेव काकाच्या मुखाकरवी रुक्मिणी मातेने ऐकलं. शब्द या रूपाने परोक्ष ज्ञान झालं. म्हणून तसं म्हणतात ना, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा शशिकला
कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट चंदनाची. हे काका, मी तर कौंडण्यपूरला आहे, भगवान तर द्वारकेला आहे आणि तुम्ही तर त्याच्या रूपाचं वर्णन करता तो असा आहे. रविशेषी कळालो पलिये, हजार सुरी बदले आवा. आंबा खाल्ला बरं काल, त्याच्यामुळे असं झालं. कधी होत गेली 60 वर्ष आली, कधी आवाज चिरकला नाही, बसला नाही, कधी बोदड झाला नाही. हा, आवाज बोदड होतो, ती धार राहत नाही. 80 सालची आज नाही धार. ठला विठाला विठ्ठल आता उग गेंगाने ते गेंगाने रेटा भारी उग बळजबरी चाललंय. आता चौथं काल्याची कीर्तन हे रोजच 1 2 3 1 2 3. तिकडे रामगिरी महाराज, इकडे मधुसूदन. ढाला विठाला तुम्हा प्रजेच्या भावना माऊली. तास अर्धा तास कवीना जावंच लागतं, करावंच लागतं, किती थकवा येऊ. आता हे मला वाटतं आमचं बोलणं महेश महाराजाला कळेल. आमची प्रजा म्हणजे मग तुम्ही आमचे नाही का. हा वायू आहे ना. ऐका, दिनांक 9/8/24 आपला श्री संत बहिणाई महाराज संस्था डोंगरगावला सुरुवात होतो. यावर्षी 9 दिवस आले. सप्तम्या 2 आल्या. नागपंचमी कोळंब भारम डोंगरगाव जवळ काही अंतर नाही. पण प्रश्न असा उभा होतो, इकडे लोक निश्चित पत्रिकेत नावं छापल्या जातात. ममदापूरला घडलेली घटना, कोणीही भाकरीने आणल्या. हां, नावं छापल्या जातील. घर परत 1 पायलीच्या भाकरी आल्याच पाहिजे. आज 1,00,000 2,00,000 समाजाला तोंड द्यायचं माऊली. हा भिकारचोरपणा सोडून द्या. हां, जागी आहे ना मागची. आता इकडे ठाणगाव, लासलगाव, हां, विंचूर हा परिसर, या सगळ्या मंडळी माहीत झालं पाहिजे. आता इथे विकास आला मुख्य करून. आम्ही तुमच्याकडे सगळे नाही येणार, फक्त पत्रिका मंडळी मत देतील. पण तुम्ही भाकरी घेऊन हजर राहिलेच पाहिजे. ठाला विठाला रोज 2,00,000 समाजाला कोण तोंड देईन. 200 क्विंटल भाकरी पाहिजे बा. आता ह्या लोकांना वळण आहे, त्यामुळं न सांगताना ते कसे ते दिल्या अन्न, कोटी कुळाचे उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, हे महिमान तेथीचे. म्हणून या निफाड, येवला, नाशिक, कोपरगाव, खाली वैजापूर, कन्नड, अशी 5-6 तालुके. आणि हा आनंद आपण भोगणार आहे. जे पंढरीमध्ये आनंद आहे, ती सगळी मंडळी गर्दी आहे. आणि म्हणून मी हे चिंतन करत होतो. आपण पूर्वराग रविशेषी कळालो पलिये. मग काका तू परमात्मा प्राप्त होईल का? पूर्वराग, मिलन राग. काका द्वारकेला गेले, भगवंताला घेऊन आले आणि परमात्मा प्राप्त झाला. याला मिलन राग असं म्हणतात. पण मिलनातलं प्रेम कधी टिकव राहत नाही. अतिपरिचयात अवज्ञा. निश्चलदाची वृत्तीप्रभा ग्रंथामध्ये असं म्हणतात, विचारसागर म्हणतात, प्रथम भेटी जो आनंद आहे द्वितीय नाही, द्वितीय भेटी जो आनंद तृतीय नाही, आणि चतुर्थ नाही. अतिपरिचयात अवज्ञा. नाथबाबांनी असं गोड चिंतन केलं. त्या मजुराशी विसरली पती मंचकी पहुडली. या महिनाभर माहेरी आली, सारखं पतीचं ध्यान आहे मिलनाविषयी. पण जेव्हा ती घरी आली, सासरी आली आणि पतीकडे गेली, पती मंचकी पहुडली. या आपण निचेष्ट आहे, शरीराची खबर नाही, काहीच सुदबुद हरली. मिलन रागातलं प्रेम टिकू नये, या करताना विरह राग द्यावा लागतो. मग पूर्व राग, मिलन राग आणि विरह राग, त्या गवळणीची अवस्था. आता विरामध्ये ज्ञानोबराय एवढे सुजान, इतकी चतुर आहे, वर्णन करतात. कृष्ण वेधिली विरह निबोले, चंद्रमा करीतो उभा रागी माई. त्या गवळण म्हणलेलं ताप आला, आणा चंदन. कोणी वारा घालत आहे. न लावा चंदन वांगी, न घाला विंजन वारा, हरिविन सुन्ने शेजारू गे माई. माय शब्द पण गोड ज्ञान भरायचं. लिखाणामध्ये माय शब्द, ओ शब्द, गे शब्द अनेक वेळा आलाय.
कृष्ण विधीली विरहनी बोले मारुतीवर दोन्ही करणे गाव. वा एकदा बिस्मिल्लाच रडायला लागला. तुझ्या आईच्या गांडू तुझ्या रडतो बायकासारखा दिल गॉड फटून त्याच्या टाला उठाला उठाला उठाला. मी जोड होतो ना. गुरुजी माता रडून येते काय असू आवाज बसला ना. आणि ती सण इकडं ती नोटीस बसून दिला पुन्हा गालफडात आणली. जा करावशी मारुतीबा सारखा मला वाटतं गाणारा जरी पंडित जसराज सीताराम तिवारी ही सगळी मी त्यांच्याबरोबर जात अशी फिरायला. ठला विठाला पण एकच गायन ते भगवंतासाठी गायन ते माऊलीसाठी, इतर नाही. कधी रेकॉर्डिंग करून दिली नाही. अशा विभूती आपल्याला पाहायला मिळतात. आपण एक चिंतन करतो. ज्ञानोबा म्हणतात त्या गवळीनं सगळी मंडळी पाहतात व्यथा तिची दूर व्हावा. चंदनाची चोडी माझे सर्वंग पोळी. जरी चंदन लावला उपयोग काय? काहीच उपयोग नाही. माझ्या जीवीचे तुम्ही कावो नेना हे माझा बळिया तो पंढरीला नाव माय. जर परमात्मा आणला तर माझी तर व्यथा दूर होईल. अखिन तुकोराय वर्णन करतात मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोळे चंदन ही अंग पोळे चंदन ही अंग पोळे मनाच्या तळमळे चंदन ही अंग पोळे चंदन ही अंग पोळे चंदन ही अंग पोळे मनाच्या तळमळे चंदन ही अंग ज्ञानोबरांनी गोड वर्णन केलं त्या विरहा अवस्थेचं. आणि तिथे तुकोबराय अनेक गवळणी ती अवस्था आहे. आता त्याच्यात मध्ये 3 प्रकार केलेत आपण. भूत विरह, भावी विरह, वर्तमान विरह. भूत विरह पूर्वी काळी त्याचा आनंद भोगला पण आज मात्र ताटातूच झाली. सांगवो त्रिजटे सखे ऐशी मात. हे माता काय अपराध केला? जनकाची नंदनी दुखे ग्लानी थोरी. आवडती असणारी कन्या शोक करते. अशोकाच्या बनिशुता शोक करी. गोड संवाद आहे बरं का. पूर्वी काळी भगवंताचा आनंद सेवन केला आणि आज त्याचा विरह झाला. भूतपुरत विरह आठवण करणे, पुन्हा पुन्हा त्याची आठवण करणे. एका ठिकाणी नाथ महाराजांनी 3ही विरह सांगितले आहे. अक्रूर काकाचा रथ आला वृंदावनमध्ये. ब्रजवासी लोक सगळे भरभर जमा झाले. हा रथ कंसाचा आहे आणि वृंदावनमध्ये कसा? सगळ्या गवळण झालं. यशोदा अरे काय भानगडे, कंसाने रथ पाठवला. काका कोण सांगू नका बरं का, आपलं काम होणार नाही. यात्रा म्हणून सांगा. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. पूर्ण गवळण पहा. भूतविरह, भावी विरह, 3ही विरह सांगितले. हे चांडाळा, अक्रूरा चांडाळा, तुझ कोणी रे धाडीला. का घात करू आला अशी वदशी सकाळा. अक्रूरा नाम तैशी. ज्या धातू पुढे जो उपसर्ग लागला असा मूळचा अर्थ बदलताय. क्रूर नाही तो. आणि तू तो क्रूरपणा करतो. नयनीचा उदकाने भिजली धरणी. यशोदा आम्ही जाऊन देणार नाही कृष्णाला. ठला विठाला आधी करून एका जनार्दनी रथ गेला निघोनी. झालं का? पण मग इथे मथुरेमध्ये गवळणी आहे. मथुरावाशी गवळणी आहे, तुकोबरा आहे. आणि ती भाग्यशाली गवळण आहे, प्रलाप अवस्थेच्या माज घरी निघणारी. आणि तुकोबरा म्हणतात मग असं कर ना बाई,
तू आली हे खरंय, रस्ता विसरली, भुलली हे खरंय, पण मी आता तुला रस्ता दाखवतो. तू आली कुठून सांग ना. त्याचा उल्लेख अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतात. मैं भूली घर जान बाट, 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 मैं भूली घर मैं भूली रस्ता विसरले, काली गोरस बेचनाई हाट. आता भूल पडणे, भूल पडण्याची काही कारण आहे. बराच वेळ झाला, 12 घंटे झाले, 24 घंटे झाले, पोटात अन्न नाही आणि मग ग्लानी येते, भूल पड. अरे त्याला पहा बरं, मूर्छा आली, त्याच्याकडे पहा बरं. पोटात अन्न नसलं म्हणजे भूल पडते. काही मार लागला अचानक, त्याला तव आली, अरे पाणी पाजा, त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे आघात झाला म्हणजे भूल पडते. काही मद्यपानादी पदार्थ सेवन केले म्हणजे मग भूल पडते. पण काही मंडळीला, चांगल्या मंडळीला भूल पडते. कैसी भूल पडी यशोदा माता. यशोदा कोण? तुम्हा आम्हा स्त्रियासारखी देहधारी नाही. यो नंदो परमानंदो यशोदा मुक्ती गेहिनी, कृष्णोपनिषद बोलतंय. यशोदा साक्षात मुक्ती खरी, पण मुक्तीत आनंद मिळे ना, ती मुक्ती स्वरूप टाकलंय आणि मुक्ती बनली भक्ती. यो नंदो, नंद बाबा तो परमानंद आहे, अशी यशोदा खरी. आणि घरात कामाला लागली तिने, भगवंताने सगळ्या बकाळी सगळा स्नान घातलंय, 9 लाखाचा हार घातलाय, पितांबर नेसवलाय आणि लागली घरीत कामाला. तेवढ्या वेळात भगवंत बाहेर रांगत आले आणि अंगणात गेले. ते पाहिले गोपीने, अरे कृष्ण एकटा आहे म्हणे, मग याला चला घेऊन दिवानात. त्या गोपीने जसं उचललं तसं नेलं दिवानात. कृष्णा, आम्ही ऐकलंय तू बडा गोड नाचतोय म्हटला, नाचून दाखव बरं. बासरी बडा गोड वाजून दाखव बरं. नाचे नंदलाल नचावे हरि की मैया, नाचे नंदलाल ठुमक ठुमक पग धर रे कन्हैया, नाचे नंदलाल. भगवान नाचाला, सगळं ब्रह्मांड हालायला लागलं. बारीक नाचत आहे भगवान. ठोमक ठोम. पूर्वीच्या काळी त्या स्त्रिया पायात पैंजण घालताच्या बाळाच्या, वाळे कडे गेठे गावा गळ्यामध्ये. आता गेठ घातला तर पोरग परत येऊन नाही द्यायची, संध्याकाळू घालला. विठाला विठाला त्या गवळीने धरला फेरा आणि भगवान मध्ये. कृष्णा, आम्ही ऐकले बासरी बडा गोड वाजवतो, वाजून दाखव बरं. भगवंतानी बासरी घेतली आणि वाजवत आहे. जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले. पण मग ऐका, कोणतंही वाद्य कर्कश वाजू नये, कर्कश म्हणू नये.
श्रोत्याला त्रास होईल असं करू नये. आज मृदंग मुनी करायला लागले बा, आमच्यासारखे मान्य नाही करते. ठला विठल विठ्ठल विठ्ठल जरा धीरे से बजाना. कृष्णा अशी बाजरी कणखोर बाजूला पहा, शरीर विधीनं झालं. आम्ही तर ऐकलंय, श्याम तेरी बंसी बजे धीरे धीरे. परत भगवंतांनी बासरी घेतली. हर की मुरली बाज रे जमुना के तीर बाजी, जमुना के तीर. हर की मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर. बाजी रे जमुना के तीर बाजी, जमुना के तीर. हर की मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर. कारो कन्हैया कारो कमरिया. हरे कमलिया क्या रोहे जमुना कोनी, क्या रोहे जमुना कोनी. हर के मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर. हर की मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर. हर की मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर. हर की मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर. ही लीला चालली निधिवनामध्ये यमुना किनारा. आणि यशोदा माता काम उरकलं बाहेर आली. पाहते कृष्ण कुठे, तिकडे ते नाचवतोय ना. कैसी भूल पडी येली. कोणाला? यशोदे मातेला. यशोदा कोण? अरे जी योग्यालाही साध्य न होणार, योगी याची कसबटी. दावित नेत्र पुटी उभा तटी भिबरेचा देखिला देव. त्याच्या दृष्टीला गोचर होत नाही आणि तिला कण्यासारखे स्तनपान करते. वही तो यशोदा आहे. आणि तिला भूल पडणे हे आश्चर्य आहे ना. घरोघरा प्रति जाई. अगे कृष्ण आला का सगळ्याला विचारते. आज मी त्याला 9 लाखाचा हार घातला, कुठे गेला काही कळत नाही. कैसी भूल पडी येली, सांग गे सांगा कोणीतरी. सांग गे सांगा कोणीतरी. सांग गे सांगा सांगा गे सांगा कोणीतरी. सांगा गे सांगा कोणीतरी. सांगा गे सांगा. हा वेळ जाईल ना, सकाळ 4 वाजल. तुम्ही म्हणले तर आज 4था असू द्या, तरी मी एवढं बोलेल. वारीच्या दिवशी 4 तास कीर्तन करतो. कडेपुढे जागर असतो आणि तीच वारकरी पुढे उभे राहतात. मग तरीही कोणी हालत नाही बा. हा वारीचा महिमा आमच्या. आता तिकडे आमचे बंकट स्वामीचे विद्यार्थी, तालमीची जेवढी विद्यार्थी, परमादरणीय नारंगिरी महाराज, ती 4-4 तास करायचे. दोरीला धरून उभे राहायचे, शांतपणे बोलायचे. तसं आम्ही एकदा पदाला बिलवलो, 2-4 तास सोडत नाही. एखाद्या वेळेस निघलो एकदा शिवरून दिंडीला, तर त्या अभंगाचा पंढरीपर्यंत या त्र्यंबकपर्यंत कीस पाडल्याशिवाय सोडत नाही. स्वतःला आनंद मिळतो. जी राहणारे श्रोते सदैव सजोहोळ आहे, वारीला आहे, आणि मग त्यांनाही आनंद चिंतन मिळतं ऐकायला. ठला विठ्ठल 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 आता तुम्ही रोज आल्यानंतर अर्धा पाऊण तास काय बोलणार हो? कोणत्या पद्धतीत चिंतन करणार आहे? गोरख महाराज आल्या आल्या म्हणजे गवळणी म्हणाबरोबर बाबा जुन्या ठेवणीच्या. अरे हो सगळं खरं आहे, पण त्यासाठी भजनच ऐकावं लागेल. हा गाथा भजन पाहिजे, मग वेळ राहतो. आता इकडं पखवाजाकडे पाहावं का, गायकाकडे पाहावं का, श्रोत्याच्या चेहऱ्याकडे पाहावं का, या ऐकायचं का नाही ऐकायचं का, चिंतनाकडे पाहावं, कोणत्या पदात चिंतन करायचं का तिकडे पाहावा. तास 1.5 तासात काय करणार माऊली?
काही सुचत नाही. विठाला विठाला विठ्ठल म्हणून यशोदा माता आहे. सगळ्याला विचारते, आपणही चिंतन करतो. ती स्थिती गवळण म्हणते, मै भुली घर जाणे बाट. मला विसर पडलाय. कशाला आली होती? गोरस बेचनाई हाट. मी दही दूध विकण्याकरता आले होते. मग तुला हे सगळं झालं खरंय, पण भूल पाडण्याला कारण कोण? त्याचा उल्लेख तुकोबरा अभंगाच्या दुसरी चरणामध्ये कान्हा रे मन मोहन कारण असं आहे, मी जेव्हा घरून निघले तेव्हा भगवंताला म्हणले होते ना, तुझा संग झालिया मग मी घरा कैची जाऊ. म्हणजे देहावर येऊ कशी? आणि भगवंताला निरखून पाहिलंय, आणि निरखून पाहिल्यामुळे असं झालंय, कानारे मन मोहन लाल. आता पहा, बहुनी संती नामानी. भगवंताला अनेक नाव आहे, पण सगळ्यामध्ये गोड नाव, आवडणारं नाव भगवंताला काना. दोन नाव. काल येवन बोलत, अरे ओ रणछोड भगोडा काही का. रणछोड म्हणल्यानंतर इतका आनंद वाटला भगवंत. वा रे वा, काल येवन वा. रणछोड नो हे मूर्ती. काल येवना सिद्ध करताना हा आहारी भाई. तर का रणछोड एक आवडलाय आणि काना. पण मग ही कणणारी म्हणणारी कोण? या विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये एक वेळ भगवान खेळामध्ये रंगले आणि दूरवर गेले. गोपाळाखेमध्ये खेळत आहे. यशोदेला आठवण झाली, हा आपले स्तन भरून आले, दुग्धधारा वाहतात, कन्हैयाला भूक लागली असावी. त्याला आठवण नाही. कृष्णा, कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में कुंज गले में पुकारा. कन्हैया कुठे तू? आवाज दिला. भगवान आले आणि भगवंताला जी दही दूध देणारी ती यशोदा मानता म्हणते, कणवा कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में कुंज गले में पुकारा करेंगे. मग ती यशोदा माता कणवा म्हणणारी, आणि म्हणून मी त्याला पाहिलंय कान्हारे मनमोहन लाल, मनाला हरण करणारा. सबई बिसरू देखे गोपाल. चला बरं, कथा मथुरेमध्ये चिंतन करतो आपण. मथुरावाशी सगळ्या गवळणी ही भीड लागली. जसं आज आपला हा प्रांगण भरलाय, तसं मथुरेमधल्या सगळ्या गवळ. कोण भाग्यशाली गवळणी? तिथे तुकोबराय. कोणी असं म्हणलं का हो, तुकोबरायचा आता 400 वर्ष. हा आता मध्ये इकडे कार्यक्रम झाला, अमृत महोत्सव 375वा.
म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी चालू झाला. मला असं वाटतं की आपलाही त्यामध्ये आला आहे. 375 25-25 म्हणजे असा एक तुकडा होतो ना, जसं आता 25-25 50 आणि म्हणून तुम्ही अमृत महोत्सव ठरला, तसे ही 375 झाले आणि म्हणून अमृत महोत्सव साजरा करतात. तर आपण एक चिंतन असं करत होतो, ती भाग्यशाली गवळण आणि तुकोबराय तिचा अनुवाद आहे. सगळ्या मथुरवासी गवळण जमल्या. ती गवळण आहे, तुकोबराय आणि दोघाचा संवाद चालला. मय भुली घर जाने बाट, गोरस बेचनाई हाट, कानारे मन मोहनलाल, सबई बिसूर देखे गोपाल. आता आपण असे चिंतन करू, जर ती गवळण या बोधाला आरूढ होती तर आपण का होऊ नये, आपण का प्रयत्न करू नये. आपणही रोज रोज अभ्यास करावा. जाताना वृंदावनात तुम्ही शांतपणे थांबा 8-4 रोज. ब्रजभाषी लोक, मूळ जे लोक आहे त्यांच्याकडे पहा, त्यांचे उद्गार पहा. लताओं में कुंज गली में पुकारा करेंगे, कहीं तो मिलेंगे ओ वाके बिहारी. निधिवन कुठे, शेबा कुंज कुठे, भाटीरवन कुठे, ओरधन पर्वत कुठे, कालिया डोह कुठे, ज्ञान गोधडी कुठे, आवर्जून पाहिलं पाहिजे. थांबलं. इतर क्षेत्रात तुम्ही धावपळीत जा, पण वृंदावनला जाताना स्थिरपणे वृंदावन धाम अपार, राधे राधे रटे. आणि म्हणून तुकोबराय म्हटले ठीक आहे असू दे, मी तुला तर वृंदावनचा रस्ता दाखवतो. तुकोबरायने तिच्या हाताला धरलं. हातात धरल्यानंतर ती हसली. हाताला हसली. तुकोबराय एकदम दचकली. आज आपण हिच्या समोर परीक्षेमध्ये नापास झालो. बड़ों के सामने जाना ही पुरुषार्थ होता है, और एक बार बड़ों के सामने जाना वही पुरुषार्थ होता है. नोंगरूजी महाराज म्हणायचे. आज हिच्या पुढे आपण थकलो. ती हसली. इथे मग ती म्हणत होती हाताला धरलं या, काही म्हणतात भाऊ या चाली, ओंगळ चाली म्हणतात. चाली ठला आम्हाला कधी स्वप्नातही माहित नाही. ते ऐकायला मिळतं कोणाचं घराणं. मी कधी टेप पाहत नाही, कधी मोबाईल पाहत नाही, TV पाहत नाही, पेपर पाहत नाही. फक्त गाथा ज्ञानेश्वरी जे चिंतन असेल ते एवढं मला बाकी माहीत नाही. मोबाईल आला ओरडत राह, आलं ध्यानात उचलायचं. जेव्हा हाताला धरलं तेव्हा ती तुकोबराय हसली. हसल्यानंतर ती दचकली. तेव्हा तुकोबराय त्याचा उल्लेख अभंगाच्या तृतीय चरणामध्ये बरोबर आहे. पगडारू देखे अनेरा, कहा पगडारू देखे अनेरा, कहा पगडारू कहा पगडारू देखे अनेरा, ओ कहा पगडारू देखे अनेरा, कहा पगडारू देखे अनेरा, कहा पगडारू रमैया. रेणू रेणू मध्ये या बोधावर आरूढ झालेली अशी भाग्यशाली गवळण. कहा पगडारू देखी अनेरा, देखे तो सब वहिने घेरा. हे पहा, रानावनात गेल्यानंतरच परमार्थ होतो असं नाही. प्रपंचामध्ये राहूनही जनक राजासारखे विधी झाले, तत्ववेत्ते झाले, चित्रकेतू राजेसारखे झाले, अंबरीशासारखे झाले. अंबरीश महाभाग. ब्रजभाषी गवळण नाही का, यथा ब्रज गोपिका नाम, धन्य त्या गोपी, धन्य त्यांची भक्ती. मग आपण का व्रत होऊ नये. कनिष्ठही डामडौल लोकाला दिखावा पायासाठी का नाही. नाही, बनत बनत बन जाय. हे प्रभो, एक दिवस तरी माझ्यावर कृपा करणार. कही तो मिलेंगे ओ वाके बिहारी. कोणत्या रूपाने भेटेल? एक चौपाई म्हणतो बरं का, सगळी पाठ करा, लिहून घ्या. तुळशीदासजी असं म्हणतात, अरे ऐका रे, तुम्ही जर सेवा चांगली केली तर नक्की तुम्हाला कोणत्या रूपाने भगवान भेटेल ओळखून येणार. हे एवढं मात्र खरं. तुलसिया संसार में सबसे मिलिए धाय, ना जाने किस रूप में
नारायण मिल जाय. परत एकदा म्हणतो कबुंदी कायजी. हाँ, तुलसिया संसार में सबसे मिलिए धाय. वृक्ष बेली, लता बेली, पशु पक्षी सबसे मिलिए धाय. ना जाने किस रूप में नारायण मिल जाय. तुम्हाला भेटणार नाही का? तुम्ही अशी भावना करा. परमार्थ करताना वरपंग नाही करायचा, डामडौलाचं नाही करायचा, लौकिकासाठी नाही करायचा, मानमान्यतेसाठी नाही करायचा. एक दिवस तरी परमात्मा भेटेल का? भले तुम्हाला ओळख हो न हो, पण गेला ना दर्शन देऊन. चला आता तुळशीदास आणि हनुमंतराचा संवाद अयोध्येतला. विठाला विठाला विठाला. आणि कोण भाग्यशाली ती गवळण, आज आपल्याला तिची भेट झाली, प्रपंचात राहून या स्थितीला प्राप्त झाली. तुकोबराय त्याचा उल्लेख शेवटच्या चरणात करतात. हुई तो गीत
पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण साधरे सरतिया पैशी असं का नाही नाही जेवणभर करतच राहावा. पहावर कसा आनंद आहे हा. म्हणून अशी ही सेवा आणि आपलं चिंतन. मैत्री महाराजांचं नाव काय? ज्ञानेश्वरदास महाराज. ज्ञानेश्वरजी महाराज दास तेही आहे या ठिकाणी. आणि आपण आणखीन कोण असेल मला सांगता नाही, मी त्याबद्दल क्षमा मागतो. सगळ्याला वंदना करतो. कोणाच्या काय भावना असेल, कोणाची काय सेवा असेल, आमचे बाबा मनाचे कधीही विसरायचे नाही. कधी एखाद्या वेळेस शबरी मातासारखी आली तर, ध्रुवासारखा बालक आला तर, पाया पडला तर, हा प्रल्हादासारखा आला तर, अशी वडील बोलायची आमची. म्हणून असं होत नाही. पण मग कधी कधी अनोळख्या वेळा असं होत आहे. म्हणून सर्वांची क्षमा मागतो. आणि आज आपण चिंतन करते, काल्याचं चिंतन झाले पण केले देवे गोकुळी. मग गोकुळातलं चिंतन का बरं, मथुरेतलं का नाही? तर भगवान वयाच्या 11 वर्षापर्यंत वृंदावनमध्ये राहिले, गोकुळमध्ये राहिले. आणि म्हणून केले देवे गोकुळी. आता चंद्रसखी असं बोलते, विशाखा मधुमंगला श्रीधामा हे सगळं खरं आहे. पण चंद्रसखी जसं महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबाराचे अभंग बहुत प्रसिद्ध आहे, तसं रसखान आणि चंद्रसखीच्या रशिया उत्तर भारतामध्ये. चंद्रसखी बोलते असे, यशोदा मथुरा में आने जन्मलेले वसुदेव गोकुळ ने कहोले झोटा दियो. मथुरा में आने जन्मलेले वसुदेव ने कहोले झोटा दियो. भगवान मथुरेमध्ये अवतीर्ण झाले. पण झाले कसे? 8 वर्षाची मूर्ती. कोण? अरे माता मी तुझा ना. 8वा कोण असं म्हणेल? अरे नन्याशा बालकापासून आईला प्रेम होतं. माता पोने बोली सोमती डोली ते जब येतात रूपा. तू लहान हो. भगवान लहान झाले. माझं रक्षण करणारे नाही. मग असं करा, मला नंदगावला घेऊन चाला, गोकुळाला घेऊन चाला. कसं नेणार? हातात बेड्या, पायात बेड्या. तुम्ही काळजी नका. माया अरे वैष्णवी प्रगट हो. वैष्णवी मायेला आज्ञा झाली, आपोआप बेड्या तुटाल्या शृंखळा. दरोजे उघडले, सगळे भालदार चोपदार झोपले, घोरत आहे. आणि भगवान निघाले, मामा राम राम, मामा राम राम. नंदाच्या घराला निघाले. पण चालता चालता गोड वर्णन करतात नाथ बाबा. कालिंद्या मधुबने हे सूर्याची कन्या कालिंदी. कालिंदी वरण करण्याकरता इंद्राने प्रयत्न केला, ती आपल्याला बायको मिळावी. मंगळाने प्रयत्न केला, राहूने प्रयत्न केला. नाही, जोपर्यंत भगवान मिळत नाही तोपर्यंत मी विवाह करत नाही. कालिंद्या मधुबने. जेव्हा वसुदेव पाण्यात शिरले, पाणी कमराला लागलं, पाणी छातीला लागलं. वसुदेव घाबरायला लागले, भ्यायला लागले. माथ्यावर तर बाळ आहे, काय करावं? कालिंदी ऐक ना, बाबा भीत आहे. पण ती काही केले ऐका. कामातुरा पूर्ण शशांक बक्त्रा बिंबाधरा कोमला न गवरा. रंभा असं बोलते सुखदेव. कामातुर झाली स्त्री आवरणं अत्यंत कठीण. एक वेळ हत्ती आवरणं सोपं आहे. कामातुरा पूर्ण शशांक बक्त्रा बिंबाधरा कोमलना लगवरा. भगवंतांनी पहिले ऐकणार नाही. पाय काढला आणि बाहेर काढला आणि दर्शन दिले. कालिंदीने दर्शन घेतलं आणि कालिंदी आज शांत झाली. कशी झाली? पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ. पक्षी राही
याचा अर्थ यमुना माता वाहण्याची थांबली, स्थिर झाली, रस्ता दिला. वसुदेव नंदबाबाच्या घरी तिथे बालिका घेतली, परत आली. तिकडे नंदबाबाने आपली जी बहीण आणली होती बाळणपणासाठी यशोदेच्या, नंदबाबा सकाळची वेळ गोठ्यात धारा काढण्याकरता गेले आणि तेवढ्या वेळात नंदबाबाची बहीण उठली. तिने पाहिले यशोदेच्या मंचकावर, तमाधोतम बालकम, अति सुंदर बालक, किती सुंदर पहा बरं का, गोड चाली पहा. मानदासबा ढवळीकर, दत्तोबा ढवळीकर, सगळे मामासाहेब बंकड, ही सगळी म्हणणारी बंकड स्वामी. पण या नवीन खोपेने त्या सगळा रंग बिघडला पहा. साबळा देखेला नंदाचा, साबळा देखेला नंदाचा, साबळा देखेला नंदाचा, साबळा देखेला नंदाचा पुराला, तेने आनंदाचा नंदबाबाची बहीण विभोर झाली. तिला नाही राहुल, तशीच धावत पडत गेली गोठ्यामध्ये. बाबा बधाई हो, माँ यशोदाजी की बधाई हो, नंद बाबाजी की बधाई हो. अरे झालं काय, जय यशोदा म्हणला, मोहला में हल्ला हल्ला सोमचरे. यशोदा व्याली आणि तिने बालक दिला, जय यशोदा म्हणला. नंदबाबाच्या लक्षात आले, ही बधाई गाती, गप नाही होणार. घरात आले, धावत पळत आली, कपडे बदलले, लोण्याचं गाडगं पाहिले, लोण्याचा गोळा घेतला आणि आपल्या बहिणीच्या मुखात दिला. जोपर्यंत बधाई गाणाऱ्याच्या मुखात लोण्याचा गोळा देत नाही तोपर्यंत बधाई बंद नाही. आणि आपल्याकडे बधाई गाता गाता तसा नदीला गेला तरी चालेल. आहे का मागच्या जागी चांगली गार हवा लागू राहिली. विठाला 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 विठाला. नंदबाबाला बडा आनंद झाला. ब्रजभाषी लोक म्हणायचे आज काय भानगडे. ब्राह्मी मुहूर्ताला नंदबाबा दरबारात गेले, घंटा घेतलाय, घन घन आवाज येतोय. आज नंदद्वार बाजे बधैया, आज नंदद्वार बाजे बधैया. पूर्वीच्या काळी सकाळी सूर्योदयाच्या वेळ आणि सूर्यास्ताच्या वेळ चौघडा झडत असे. प्रत्येक ईश्वर चौघडा होता. पूर्वीच्या काळी स्त्रिया सूर्योदयाच्या वेळ अगोदर सडासमार्जन करत असे, रांगोळ्या घालत असे. आंध्रा, तेलुगू, कर्नाटक ते कमळाचे फुलं घालायचे सड्या, संध्याकाळी घालायच्या. आता मात्र ते मावळ आहे, चौघडा बी नाही राहिलाय. आज नंदद्वार बाजे बधैया. सगळ्या ब्रजभाषी गवळणी भरभर जमा झाल्या. काय भानगडे, जय यशोदान हल्ला, मोहला में हल्ला हल्ला सोमचरे. स्वर जरा उंच झाला, आतडे कमी पडला. जमत काळी एक असलं तर थोडस बरं, स्वर नाही लागला तर मरण बरं. चालेल, या इकडं. विठाला 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 विठाला. ब्रजभाषी गवळणी सगळ्या जमा झाल्या. बडा आनंद आहे. अरे आपण वृषभानू राजाला निरोप द्यायला गेला, कारण वृषभानूंनी पहिला आनंद दिला होता. वृषभानू मंडळी आली बरसाण्याची, इकडून नंदगावची, आणि गोड गीत गातात. ब्रजभाषी लोक बड्या थाटामाटाने गीत गातात. आणि म्हणून चंद्रसखी अनेक गवळणी जमा झाल्या. सोयीनीचे गलबल झाली, दाशी जणी हेल घाली. हा, पूर्वीच्या काळी हेल घालत असे 12 दिवस स्त्रिया. आता हेलपाळ खटायच्या बाबळ्याची माहिती, पण हेलही कुठे कोणत्या हॉस्पिटलला घालव हेच काही कळत नाही. एक बाई घरी प्रसूत व्हायला तयार नाही भाऊ, या हॉस्पिटलचा खर्च भरून काढून राहिली. बायाच्या लक्षात येईन आणि मंडळीच्या लक्षात येईन. जातक कर्म होईना माऊली. आज मधुसूदन बोलतोय, हा
विठाला विठाला धर्मरेखा न ओलांडणे ही मर्यादा आहे. तुम्ही लोक असं वागतात म्हणून आम्ही चिडून बोलतो कधी कधी. तर मी का चिंतन असं करतोय. चंद्रशिकेला हे हाताला हात धरा आपण टिफिन हात करू. काही गवळणी सडासमार्जन करते रांगोळ्या घालत आहे आणि ती गाते. मी पुढे म्हणते तुम्ही मागे म्हणा. मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम की मैंने माला बनाई रे कृष्ण नाम की. बागीच्यानी म्हणावा. बडा गोड आनंद ब्रजवासी लोक ते आजही लुटतात. आणि तो आनंद कंसाला कळाला. अरे जो कोणी माझ्या शतला मारीन त्याला दहागाव जागिरी. पण मग हे काम गड्याचं नाही ना. प्रसूत घरात गडी कसं जाईल. म्हणजे मग बायापैकी कोण आहे. त्यापैकी उठली पुतना. कंसा तुझा शत्रू मी पारते. पण मारायची किती. 10 दिवसात जेवढे बालक जन्माला तेवढे मारायचे. पुतना रुधिरासन पुतना बालघातिनी. निघाली ना बालक मारत. हडणी आली मुलं मारते मुलं खाते. पण जसा आज आपण ग्रामस्थांनी एवढा मंडप दिला थाट केला. ज्या अर्थी इथे मंडप आहे त्या अर्थी इथे कंसाचा शत्रू जन्माला आला असावा. पुतना आली पण मग आपण राक्षस आहे आवड अविशर्य जाता येणार नाही. राक्षसाला महाविद्या प्राप्त आहे. त्या महाविद्याने पुतनीने केलं काय. रूप पालटलंय. नामा मने आली नंदाच्या अंगणा स्वरूप सुंदर. यशोदा तुला मुलगा झाला आम्हाला कळवलं नाही. या बाई बसा आठवण नसल्यामुळे नाही झाली. भीड लागली होती. या बसा कुठे तो बालक दाखव. पुतणीने काही विचार नाही केला. गेली रत्ना पाळण्याजवळ आणि भगवंताला उचललाय. भगवंतांनी अरे चांदणी सकाळी झाली. मी वृंदावनमध्ये दही दूध खाण्याकरता आलो. सकाळी चांगल्या वस्तू दर्शन घ्यावा आणि ही आली. भगवत पूजेपाद वल्लभाचारी सुबोधिनी नावाच्या टीकेमध्ये 22 भाव काढले. नेत्रबंद का केले. मी अनेक वेळा चिंतन करतो. नाही असं नाही. नेत्र बंद केले. नमामि शमेशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम. हे प्रभो पहा बर हिने आज सणामध्ये हाल विश्वर आले म्हणून शिवाचं दर्शन घेतलंय. हिच्या सणामध्ये असणारं विष तुम्ही प्राशन करा नेत्र बंद करून. आपण भाग्यवान लोक आहात. इकडे त्र्यंबकराज आहे आणि इकडे कृष्णेश्वर आहे आणि दोन्हीच्या तटामध्ये आपण आहे. हा मी परत एखाद्या वेळेस दंड करण्याचे चिंतन करीन बरं का. यासाठी मुबलक वेळ पाहिजे. पण मग स्रोत थकतोय एवढी त्याची बुद्धीची शक्ती कमी पडते श्रवण करण्याकरताना. हे मागे कंटाळत कधी जय विठ्ठल होईल तर बरं होईल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हा सगळ्यात गाडे किरण गाडे कोळगावकर अरे बाबाला आणा. मध्ये एकदा आलतो भाऊच्या मळ्यामध्ये 2-3 वेळा आलो. जाताना मध्ये मला वाटतं आली होती मंडळी नारळ मागाला. मला तुमचं काम नाही गाड्यावर. तुम्ही एकही ओळखीचे नाही एक आणि एका गावचं काम नाही. याला 2-4 गाव पाहिजे. हा खेळ नाही. ठला विठाला एवढ्या समाजाला तोंड द्यायचं माऊली. हा म्हणजे पै अवघडही नाही पण एकदा संस्कार लागल्याशिवाय जमणार नाही. आता या तुम्ही यावर्षी डोंगरगाव अंतर नाही. अर्ध्या तासात डोंगरगाव टच करा. जेव्हा वेळ मिळेल सकाळी वेळ मिळेल सकाळी या. संध्याकाळी वेळ मिळेल संध्याकाळी या. आणि एक पहा प्रहाऱ्यामध्ये उभे राहा. जोपर्यंत तुम्हाला प्रहाऱ्याचा आनंद कळत नाही तुका म्हणे येथे भजन प्रमाण. तुका म्हणे
मंडप सोडून कधी जाणार नाही. 7 दिवस कोणी हलणार नाही मंडळी. आपल्या आपल्या प्रहाऱ्यामध्ये डायऱ्या असतात. कोणते अभंग म्हणायचे, चौकडीचे अभंग लिहून घेतात, हळूहळू पाठ करतात. मग तुम्ही का करू नये? तुम्ही दूर नव्हे ना, आमचीच आहे ना. तुम्ही तसं अहो कुठली मंडळी, इकडे निवृत्तीनाथाच्या पडावरले, इकडे संत बहिणाबाई महाराज म्हणजे आपल्या भागवत धर्माची शेवटची धर्मद्वार. तिथून पुढे वाङ्मयने बहिणा बोल. निरोपण केले बोजा, बहिणी फडकती ध्वजा, निरोपण केली ओझा. मग तिकडे योगीराज गंगागिरी 10,000 टाळकरी मंडळी पाहायला. वेडे का तुम्ही? बायाला 500 रोप देऊन नाही, 1000 रुपये रोज देऊन बाया येत नाही, माणसं येत नाही. आणि तिथे 7 दिवस मंडळी हालत नाही बा. जेवण मिळो न मिळो, निवारा मिळो, मैल 2-2 मैल रांगोळीला जातात. एवढ्या समाजाला कुठे निवारा मिळेल? आज 2-2, 3-3 लाख समाज. माऊली आम्ही गुणगौरव नाही करत, वस्तुस्थिती. असा आनंद महाराष्ट्र जर उभ्या महाराष्ट्रात गंगागीर महाराजांनी श्रीजंत बहिणाबाई सोडला तर महाराष्ट्रात नाही मिळणार तुम्हाला, आणि भारतात नाही मिळणार. एवढे टाळ. आता पोरं आहे 2, आता तुम्ही दोघं वाजवत, पण पोरं 50 पोरं पकवत, ते त्याच्याकडे पाहतात, ते ट्यूब पाहतात. म्हणून मी म्हणतो भगवान भाऊ होते पहिले 10, 15, 20 पखवाड लावायचे. जाऊ दे राहू दे, पोराला वाजू द्या, 5-25 पखवाड लावा. म्हणजे पोराची प्रॅक्टिस होते, समाधान. आम्ही स्टेजवर पखवाड वाजवला, ती मुलाची अखीन भावना वाढते. ठला विठाला मला असं वाटतं माझ्यासारखं विद्यार्थ्याचं मुलाचं कौतुक कोणी करणार आहे? माय बापा पुढे लेकराची आडी आणि कथे पाळी कोण लढे. हा मुलगा कसा घडावा ही कल्पना आहे. पण मग जो दिवस होतो, आज 4थं कीर्तन निघाल्याचं रोजही असे शिकवाव केव्हा, तुम्हाला वेळ द्यावा केव्हा, तुमचा लय तयार करायची. एखाद्या वेळा घड्याळाचा लोलक मागे पुढे झाला तर चालेल, पण आपली लय जागून नाली पाहिजे. वही मर्द होता है. ठाला विठाला एवढी खोपी तेवढी मी सांगेल. पहा दत्तोबा ढवळीकर असेल, भीमसिंग बाबा आहे, नाना आहे, नामदार टिंबूरकर आहे, शिरोळकर महाराज आहे, एकापेक्षा एक बलवान तात्याचं महाराज भास्कर आहे, वैद्य बाबा आहे. म्हणून यातला काय असे तुम्ही पोरं तयार व्हावा. आज तुम्हाला साधा निघाली 1 वेळ 2 वेळ 1000 वेळ मोबाईलमध्ये लावून तुम्ही अभ्यास करू शकता. हा त्यातला उद्देश आहे. आणि म्हणून मी असं चिंतन करत होतो. पुतणीने बालक उछाललाय, नेत्र बंद केले, चंद्र सूर्य आले. देवा या चंडाने कोणत्या लोकांना जाऊ द्या, पण आम्ही चंद्र सूर्य येऊन देणार नाही. शेवटी पुतणीने आपलं सण काढलं. अहो बकियम सन काल कोट जिघोंसया पाय दप्पे साध्वी. हलहल विष भरलाय बघून त्याच्या मुखात दिलं. चांडाळीन सकाळीच मला लोणी खायचं होतं, तू विष आणलंय. बघून त्याला राग आला आणि अशी कसकटून तिचे स्तन ओढले, रुधिर ओढलं, प्राण ओढला, पंचप्राण खेटले. सामुंच सुखदेव बोलतात, राजन आई बरं पहा बरं ती कशी लिहिलाय. सामुंच आलापम येती निष्पिड्डमानम खल मर्मनिही. सोड सोड, मी परत येणार नाही. भगवान म्हणले मावशी परत जाऊन देईन तर ना. यद्गत्वा निवर्तन्ते. समाधी आजच जशी ओढली रामशीर पृथ्वी आवडली. तिला लक्षात आला पण आता राक्षस आवड हवीशरे पळाली आणि जशी ओढली. त्रिगव्येशूत सुखमुनी म्हणतात तिचं शरीर 3 कोस पडलं, सगळे चूर्ण यमास सगळ्या झाडाचा चूर्ण आवाज झाला. आणि मग पाहतात कोण अशी भावा ढवी राक्षसिनी आणि महाशैत्या बुरुजावर खेळतात वर. ठला विठाला त्या पुतणीच्या शरीराला शिड्या लावल्या आणि यांना काढलं गोपोष्णात हित्वा. आणि मग पण चला आता गावात मडण पाटलं कोड. आता या मड्याचं काय करायचं? घाला चिऱ्या नाही लक्षात आलं. याचा अर्थ आहे श्रवणाची उणीव आहे. तर म्हणे मग आता हे करायचं कसं? याचे कोरडीन तोडूया, तुकडे तुकडे केले आणि चिता पेटवले. पण ऐका ना, धरणी तलावर 2 लोक झाले ज्यांच्या शरीराचा सुगंध सुटला. गंध मादन 1 आणि पुतना 2. इतका सुगंध द्रवळाला
काय भानगडी? हा सुगंध कोणाचा? मलिया निळसी तळू. मलियागिरी चंदनाचा आहे का बावणगिरी चंदनाचा आहे? नाही हो, या राक्षिणीचा ना. हे का झालं? आता पाहावर परत मागं जाऊया आपण. बळीराजाची कन्या रत्नमाला. रत्नमालेने भगवंताला वामन अवतारमध्ये पाहिलं आणि तिचे स्तन भरून आले बाल्य अवस्थेमध्ये. दुग्ध धारा व्हायला, प्रभू माझं स्तन पान करा. रत्नमाला, मी आज तुझी इच्छा पूर्ण करणार नाही, पण मी तुला वचन देतो तुझं स्तन पान करी. ती रत्नमाला झाली पुतना आणि आज तिचं स्तनपान आणि भगवंताचा स्पर्श झाला. करोडो जन्मामध्ये मुक्ती न मिळणारी सायोज सवरो सुदिधला पुतने. पुतनेचा उद्धार आधी करून महाबळ भट्टाचा उद्धार. अनेक लीला सुखदेव सांगतात. बाळक्रीडा आहे, विरहणी आहे, गवळणी आहे, हे सगळं खरं आहे. पण आपला वेळ संपला. मी किती जरी चिंतन केलं तर तुम्ही ऐकणार नाही. पण मग काल्याच्या कीर्तनामध्ये जेणेकरून थोडासा विनोद होईल असं चिंतन करावा असं म्हणतात. ठला विठाला विठाला भगवंतानी रांग तो रंगणी चोरी तो लोणी. रांगत आहे, चालता चालता पोराला चिमटे घ्यावा. काय झालं रे कृष्णा? मुंगळा चावला. सर बाजू. एकदा भगवंताई चालता चालता पाहिलं आणि डोळे बंद केले आणि लागला डोळे चोळायला. तिकडे एक बाई मुली बसली होती अंगणामध्ये केस वाळत. हात डोळे चोळ चोळ तिथे, कृष्णा काय झालं रे? म्हणे डोळे आले. म्हणे कशाने? मुगा शेंगा खाल्ल्याने. म्हणे उन्हाळ्यात कुठे मुगा शेंगा आहे? डोळे आले. म्हणे औषध सगळं केलं पण औषध मिळे ना. म्हणे औषध काय? 6 महिन्याच्या आत बाई जी बाळंतीन झाली असन, तिच्या सन्नातलं जो जर डोळ्यात पिळलं तर डोळे बरं राहतील. म्हणे आण देते, तसं नाही माझ्या हाताने काढून दे. म्हणजे तो हा मुर्दा जाऊ, तो हा टाला विठाला विठाला. एक म्हातारी होती, म्हणे शंभर काट्ट यशोदेचं हातभर नाही सगळ्या गावाला. वैताग आणला. यशोदे कृष्णाला सांगावे. त्याला म्हणून आपल्या घरी येऊन पाय. विषयावर ताव द्याला. वाकड्या आजीचा घर नंबर टिपा, मुक्काम पोस्ट हिच्याच घरी. ठला विठा. बघून लहानपणी पहिले बरी खोडकर होती. त्या कडायचं किटन काढलं, गोडतेल टाकलं आणि मलाई केली. स्वतः भगवान पेंटर बनले. माया, अरे वैष्णवी चाल बरोबर. वैष्णवी मायेला बरोबर घेतलं. सगळे झोपले. मायेने आवरण घातलंय आणि हा बाबा घरात गेला. मावशी राम राम. मग आपल्या घरी ये म्हणले होतं मी आवलं पाय. आता ती घोर राहिली ते काय झोप यायची, जाग यायची. स्वतः भगवान पेंटर बनले. मावशीला दाढी काढल्या, वंगणाच्या मिशा काढल्या आणि सुना जरूर ए उठ. गळ्यात हात घालीत, मुखाशी चुंबन घेत. लोणी द्यायचं, गडी पशार व्हायचा. तिन्ही सुनाच्या मुखाला लोणी लावलं, गडी पशार झाला. सकाळची वेळ आहे, गवळणी उठल्या आहे, कोणी दळत आहे, कोणी मंथन करत आहे. लोणी तयार झालं. पण गाडगे कपाटात आहे. आत्या उठा ना, गाडगे द्या की लोण्याची. आत्या उठली आणि आत्या उठल्या उठल्या तर सुनानं पाहिले. सुंदर ते ध्यान आलं वाटतं सगळ्याच्या लक्षात. ते वंगणानं काळं भंगार झालं. पाहुणे असं सकाळी आता हसायला यायला लागलं. हसावं तर मारीन. ती बडी चलाक होती. आत्या कपाटाजवळ चाला. कपाटाला होता आरसा. आत्या जोहोळ गेली कपाट उघडण्याकरता. त्या आरशात पडलं प्रतिबिंब तिचं. काळं भंगार तोंड. अगं आता का बाया कोणी असं केलं? म्हणे आणा पाणी. पाणी आणलं, साबण आणले. ते काळं वंगण धुण्याचा प्रयत्न केला. ती काही निघाना. म्हातारीला दाढी मिशा. म्हणे आता काय करावा? म्हणे आत्या काही बोलल्या की तुम्ही कृष्णाला? म्हणे हा, मग आपल्या घरी येऊन पाय, मी कशी तुला दाखवते. म्हणे हे काम त्याच आहे. म्हणे मग त्याच्याकडे जावं लागेल. पण म्हातारीने तोंड मांडलं. मागच्या दर्जाने न्हावी बाबाकडे. नाही बाबा, माझी हजामत कर. म्हणे मी खानदानीच नाही, बायाची हजामत नाही करीत. का बोललो मी? काही वेळ लागलं का? स्त्रीला केस काढण्याकरता फक्त 2 वेळा अधिकार आहे. जावळं उतारताना 1 आणि सती जाताना 1. आणि जी हर बार स्त्री केस कतरती ती संतती योग्य नाही असं श्रीधर स्वामी बोलतात. ठला विठाला म्हातारी निघाली. हुर्यो म्हातारी दाढी मिशा. अशा अनेक खोड्या करा. यशोदे नयन्याले पाणी, कृष्णा खोडी दे टाकोणी.
कृष्णा गावात नाही राहायचं आणि मग उद्यापासून राहणार जायचं एकटा सांग तुझ्या मधुमंगलला. मधुमंगल सीधा मी आईची आज्ञा झाली आपल्याला राहणं जायचं. काय घ्यायचं कृष्णा? भोवरा घ्या, जंगी भोवरा घ्या, विटीदांडू घ्या, सगळी सामुग्री घ्या. सगळी सामुग्री घेतली. सांभाळा मुरारी प्राण माझा. गोपाळ एकत्रित झाले आणि निघाले. गाई गोपाळ सोंगडे वना, गाई गोपाळ सोंगडे वना, गाई गोपाळ सवंगड बना, गाई गोपाळ सवंगड बना बना, गाई गोपाळ सवंगड बना, गाई गोपाळ सवंगड बना, गाई गोपाळ सवंगड बना, गाई गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगड बना, 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 गाई गोपाळ सवंगड बना. घेऊन या गाई खेळ नंदाचा काना. खेळताना भाटीरवण, निधीवण, शेवाकुंज, गोवर्धन पर्वत अशा या ठिकाणी बघून त्याने खेळावा. अशा तो का खेळायचा आनंद गायचा. गोधनी सारावया जातो सारंग पाणी. नाना प्रकारे हमामा, हुंबरी, लगोरीना सगळ्या खेळाचं वर्णन संतांनी केलंय. आणि कृष्णा आता खेळण्यात काही आनंद नाही गाड्या. खेळ मोडावा परता. खेळ मोडाला पाहिजे. भोजन करायचं आपल्याला. मग काय हरकत नाही. गाई जमा क्या, गाई वटवृक्षाखाली बसवल्या. सगळे गोपाळ जमवले आणि बिभ्रत बेणू जठर पडयो शृंगबे त्रेच कक्षे. छोटीशी बालक जोडे, त्याच्यापेक्षा मोठे, त्याच्यापेक्षा कमळाच्या आकाराचे बालक धरले आणि स्वतः भगवान जशी आई एक घास विसाठाई की जे तई बाळ जेव विज जै जेव विजे, तसं स्वतः भगवान प्रत्येक गोपाळाच्या मुखात घास भरवित आहे, भोजन देत आहे. मधुमंगल श्रीराम्या, अरे बाकड्या, वाढ झाली का? होणं का नाही? मग करा ना गर्जना. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. झाले मग पोट केला तयार गोपाल केला गयाने गोपाल, केला गयाने गोपाल, केला तयाने गोपाळ, केला तयाने गोपाळ, केला तयाने गोपाळ. हे पोरं आज यमुनेला जायचं. अव्वाली खाईन आणि कृष्णा हे हात रे तिरीपुसा सांगा ते हात. असा भगवंताने गोपाळाच्या सान्निध्यामध्ये तो आनंद सेवन केला. आणि आपणही गेली 8 दिवसापासून घर घर सगळी बाल गोपाळ माता मावल्या आनंद सेवन करत आहे. म्हणून तुम्हाला सगळ्याला एकवर मनपूर्वक वंदना. मस्तक हे पायावरी यावार करी संता ज्ञान यज्ञ करीशामी. असा हा गोड यज्ञ संपन्न झाला असं विधित करतो आणि तुमच्या 50 वर्षाच्या सेवेची पावती देतोय. म्हणून अशी सेवा करत राहावं. ती कवी असं बोललो होता, जीवनात ही घडी अशीच राहू दे पुढच्या वर्षी बी. पण तुम्ही एक चूक केली गड्या हो. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. केव्हा? 11 वाजता का संध्याकाळी 8 वाजता? मग दिवसभर तुम्ही रानात वनात काही उन्हात गेले की नाही? जागे आहे का मागचे? अरे नाही रे दादा हो. काल्याचे कीर्तन 11, 12, 1, 2 वाजेपर्यंत. आता आमच्यासारख्यासाठी का आम्हाला 4 गावं कीर्तन करायचे म्हणून थांबावं लागतं तुम्हाला. ठला विठ्ठल. पण ती बरं झालं तुम्ही जर संध्याकाळीच ठेवलं तर मी नसतो आलो. कारण ती नाम जपाची गाव होती ती वार्षिक. पण काल्याची कीर्तनाला शोभा माध्यानाला थोडंसं माध्यान टाळ्यानंतर शोभतो.
ठीक आहे, पण सगळ्याच्या सोयानुसार आपण केली ही सेवा. मी सगळी मंडळी तुमच्यावर प्रसन्न आहे. अवतीभोवती पंचक्रोशीतील जी गावं आहे, आता जाताना गेली 60-65 वर्ष झाली. याच बावरा पाटील शेळके ठाणगावकर मंडळी पहिली गावकरी होते, नंतर आता बावरा पाटील करायला लागले. मग इकडे वाटराना त्र्यंबकपर्यंत 4ही वाटाची गावं. पिंपरीमध्ये नाही, पण पिंपरीची वार्ता आली होती का बा आम्हाला नारळ पाहिजे. पहिलं कारण तुमचं रान काळपुटी, त्याला 100 एकर रान पाहिजे. कुठून आणणार? आबाळातून आणणार का कालुंपूर इथून आणसान? जप्ता होईल कसा? त्यापेक्षा त्या नादाला न लागणे हेच बरं. ठला भरपूर भाकरी आणा बरं मावल्या हो. टारलीला सीग लागेपर्यंत टारली इथून काढायची नाही. जी तिथी ठरल्या जाईल पंक्तीची यादीमध्ये, त्या दिवशी आपण भरपूर तिथे अन्न. या आम्ही ठाणगावून आलो, पिंपरीहून आलो, पाटोद्याहून आलो, हां ज्या गावून आले कल्पना द्यायची, त्याची नोंद करायची तिथे रजिस्टरला, आम्ही आलो म्हणून. म्हणजे मग नंतर मी डोळे दृष्टिक्षेपतो का कोणते गाव हजर आहे, कोण गाव गैरहजर आहे, म्हणजे पुढे ती गावं नाव नाही छापायचे. ठला विठाला बस अशी ही सेवा गोड संपन्न झाली. एक वेळ पुन्हा तुम्हाला वंदना करतो. ही सगळी गोड गुणीजन मंडळी आहे. मला असं वाटतं की गंधर्व आहे, पण मग काहीतरी दोषामुळे कर्मामुळे खाली आली. अरे हो ना, लता दिदीची गुरुजीकडे होते पहिल्या. हां आमच्या अगोदर पूर्वी फक्त एवढंच दिदीचं चुकी झाली. 44,000 गीतं गायले, रेकॉर्डिंग केली. लते परत माझ्याकडे यायचं नाही, आली तर खबरदार. ठाला विठाला आता ते हेकडी त्याच्यात मी हेकडी तसंच राहिलो बरं का अजून. हां अजून तसं रेकॉर्डिंग आणि हे असं काय लावलंय अजिबात नाही. पण आता काय करावं, एकटा काय करणार आहे. कालाई तस्मै नमः. पण मग एक हे एवढं एक बऱ्याच मुलाचे ज्या चाली आहे, ज्या ढबाच्या आहे त्या चाली जर नाही म्हटल्या तर लोक पावतील. जसं नाना गेले, नामदेवनाथ टिंबुरकर गेले, आमच्यात भाऊसाहेब होते फाळेकर, भगवान भाऊ इर्षिकरचे. सवा मात्रा 1.5 मात्रा पाऊण मात्रा भाऊने एकदा अशी पिळ ठेवून काढली, किती आपदा मागे न म्हणता येणे. हां आता तुम्ही किती सरगम परा निर्गम प प मध प मग रे जा, पण त्या ठेवणे नाही असे याला त्या बाजारात नाही मिळायच्या माऊली. आम्ही गेलो, संपल्या. ठाला विठाला ते देणं हे कर्तव्य आहे, पण केव्हा देणार. हाताखाली माणसं ती पाहिजे. दळता दळता झोपी जाय, हाकता हाकता जेव्हा चाला आठवली ती घेणे. टेप करून तुम्हाला जर घ्यायचं ना, महाराष्ट्राला शांबा पवार आहे, बंशीबाबा आहे उबळे, बाबा गेले, परमेश्वर बा आहे, सोपान काका टिंबुरकर आहे, किशोर नामदास आहे. अहो हजारो चाली मंडळीच्या गाथीचे गाथे पाठ आहे. त्यांच्या सगळ्यात दुबळा मी. ठला विठाला ही मंडळी गेली का फार मोठी पोकळी होणारी परमार्थ. तुम्हाला हे आदर राहणार नाही. बाकी जसं आजची ही पिढी आहे ही, बाकी तुम्ही लोक श्रद्धेने, अहो कोण मधुसूदने, कोण शांबा आहे हे पाहतात. उद्या भावी पिढीने सगळ्या तुमच्या या पिढीला पाहावा, हा आमचा उद्देश आहे. आम्ही जरी गेलो तर आमच्या नंतर अशीच वारस चालावी ही प्रभूचरणे विनंती. पुन्हा एक वेळ झालं चिंतन प्रभूचरणे समर्पित करतो आणि हा ज्ञान यज्ञ बडा गोड संपन्न झाला असं विधित करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय शिंकेलांब विले दुरी
तुम्ही वारे दोही कडे वारे मुख पसरोनी कंठे धरला कृष्णा म्हणे अवघाजने प्रकाश वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा तुका म्हणे भूमंडळे आम्ही बळे विरगारे पुरे बेटे वाकोली नाही चारिला अधिकार मी हा फुलवा तुका म्हणे ज्ञानेश्वर तपाया ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे जे केले चारा सुरवारी कापणे ते सापडले हरे तुका म्हणे बोध गेला निवारिला करोनी आरती चक्रपाणी वाढते पहा बस कळा पुण्यवंत तुम्ही तुका वाही काळी उभासनी प्रेम प्रेम आरती गोविंद बाळा प्रौढा आणि मुखावो वाढते परमानंद म्हणे केशवाचे कोणी राहील खाली बसा खाली बसा उठू नका कोण चरणे भावे भीम जय देव रखुमाही वल्लभ राही वल्लभ भावे जोदका तुळशी माळ गळा करते होणे काठी असे पिंगंबर देव सुवर नित्य येते करुणा हनुमंत पुढे उभे जय देव जय पांडुरंग रखुमाही वल्लभ राही आशाई आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवित साध संत वेदना माझा आरती लोपले ज्ञान जगी नाथ कोणे अवतार पांडुरंग नाव ठेवले जाणे आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवित संत म्हणो वेदना माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोली विष्णु ब्रह्माचे केले राम जनार्दन करणे प्रकाश केले आरती ज्ञान राजा महाकैवल्य वेदा सेवक साधु संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती आये राघव आरती तुकाराम राघव सागरात शांतारिले कैसे को बाते बंदर चले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ति ओय राघव रामा तुकिता तुलने से ब्रह्मा तुका से आले मान रामेश्वरी चरणे मस्तक टेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ति ओय राघव रामा आरती तुकारामा चरण डोळाने पाहिना रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद भजना भवे वाळे श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दन बोला सर्व अविनाश सकळ देवादी देवा केशवा महानंदा मानुभवा
रूपा चक्रधरा विश्वंभरा करुणध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा शिरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कारुणिमोहना मदनमूर्ती भवतारका दरिताक्षिती वामनमूर्ती अगाय सगुणा निर्गुणा जगदनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगणा बाळकृष्णा काला लोटांगणी मग धाव गावाची चरणी हेच करीत शेविन बनी भवबंधनी सोडला मागणे तीक तुझ प्रती आहे शीतळे पायी पांडुरंगा या संतास निर्विहीची मजली अनेक तुझे काही न मागो तुझ का म्हणे आता उदार तो मज ठेवे पायी संतांची या संतास निर्विहीची मजली अनेक तुझे काही न मागो तुझ ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम